राधिका दुपारची सर्व कामे पूर्ण केल्यानंतर तिच्या खोलीत आली. तिला थोडा विश्रांती घ्यायची इच्छा होती, पण तिने मनावर नियंत्रण ठेवून पुस्तके काढली आणि अभ्यासासाठी बसली. लहानपणापासूनच तिचे स्वप्न होते की ती शिक्षिका व्हावी आणि आता ती बी.एड करत होती. तिचा पती तुषार तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पाठीशी उभा होता. मुळात राधिकेची इच्छा होती की लग्नापूर्वीच तिने स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे. पण या दरम्यान तिच्या वडिलांचं निधन झालं. आई तर आधीच या जगात नव्हती. अशा वेळी तिच्या काकांनी तिला सांभाळलं. वडील जास्त संपत्ती सोडून गेले नव्हते, म्हणून ती काका काकींच्यासाठी एक ओझं बनली होती. ट्युशन शिकून ती कसाबसा स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. यावरही तिच्या काकींनी हट्ट धरला की तिचं लग्न लावून तिच्यापासून सुटका करा. राधिकावर दुःखांचा डोंगरच कोसळला होता आणि तिला हे लग्न अजिबात करायचे नव्हते. पण जेव्हा ती पहिल्यांदाच तुषारला भेटली आणि तिने हळुवारपणे सांगितले की मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तेव्हा तुषारने हळुवारपणे सांगितलं, जर तू माझी जीवनसंगिनी बनशील तर तुझं स्वप्न माझंही स्वप्न असेल. मलाही हवं आहे की माझी जीवनसाथी जीवनात पुढे जावे, जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल होईल. तुषारच्या विचारांनी राधिकाला थोडीशी अस्वस्थता मिळाली आणि तिला वाटलं की लग्न तर एक दिवस करायचंच आहे. जर नशिबात हेच लिहिलं असेल तर तेच बरं, म्हणून तिनेही लग्नासाठी हुकूम दिला. तिचं लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. तुषारही दिसायला सामान्य होता, पण तिला आनंद एवढाच होता की तो तिच्या स्वप्नांमध्ये अडथळा आणत नव्हता. लग्नाच्या पहिल्या रात्री तुषारने तिला आपल्या प्रेमाने परिपूर्ण करून टाकलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने तिची ॲडमिशन करून दिली होती. तिच्या आनंदाला मर्यादाच नव्हती. पण जेव्हा तिची सासूबाई निर्मलाला हे कळलं की सुनबाई लग्नानंतरही शिक्षण घेणार आहे, तेव्हा ती म्हणाली, या घरात तुला कशाचीही कमतरता नाही. सुनबाई, मग पुढे शिकून काय करणार आहेस? नोकरीसाठी शिक्षण घेतात आणि तुला नोकरी करायचीच काय गरज आहे? मी माझ्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं आहे आणि तो चांगला पगार घेतो. मला वाटत होतं की मुलांचं लग्न करून दिलं की सुनबाई घर सांभाळेल, पण तू शिकायला बसशील तर घराची जबाबदारी कोण घेईल? हे ऐकून राधिकाचं मन अस्वस्थ होऊ लागलं. पण तुषारने लगेच पुढे येऊन सांगितलं, आई, वडील लहान वयातच गेले, मग घराची जबाबदारी सांभाळताना मीही शिकलो. माझी पत्नीही सर्व काही व्यवस्थित करेल आणि मीही तिच्या सोबत आहे. असं म्हणत तो मायेनं आईच्या मिठीत घुसला. मग निर्मलाला काही बोलता आले नाही, पण ती सुनेवर रागावली होती, कारण तिनं येतच तिच्या मुलाला आपल्या रंगात रंगून टाकलं होतं. आजही जेव्हा राधिका अभ्यास करायला बसली, तेव्हा तिच्या सासूबाई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, ऐक ना, माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत. थोडं तेल लावून डोक्याची मालिश करून दे ना, मग थोडं आराम वाटेल. राधिकाने पुस्तक बंद केलं आणि सासूबाईंच्या मागे मागे त्यांच्या खोलीत गेली. तिने त्यांच्या डोक्यावर तेल लावून मालिश करू लागली. अर्धा तास मालिश केल्यानंतर तिने हळुवारपणे विचारलं, सासूबाई, आपल्याला थोडं आराम वाटतोय का? तेव्हा सासूबाई म्हणाल्या, हो सुनबाई, थोडं आराम वाटतोय, पण तू माझ्यासाठी एक कप आल्याची चहा करून दे ना. मग राधिका चहा करायला गेली. नंतर सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, माझे काही कपडे धुवून टांगून दे ना. असं म्हणत त्यांनी कपाटातून 5 साड्या काढून तिला दिल्या. त्या म्हणाल्या, चांगलं स्वच्छ करून धुवून दे सुनबाई. लोकांना कळायला हवं की माझी सुनबाई सर्व काम किती चांगलं करते. आता राधिका अस्वस्थ झाली. सासू आधीच धुतलेल्या साड्या पुन्हा धुवायला का देते? वेळ असाच पुढे सरकत होता आणि आजही तिने अभ्यास केला नाही. दररोज तिच्या सासूबाई काही ना काही कारण काढून तिला अभ्यास करून देत नव्हत्या. सासूंना वाटत होतं की जर सुनबाई जास्त शिकली आणि नोकरीसाठी बाहेर गेली तर ती त्यांची गुलामगिरी करणार नाही, म्हणून त्या जाणून बुजून तिला अभ्यासाची संधी देत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा अभ्यासासाठी बसली, तेव्हा सासूबाई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, ही पुस्तकं ठेव आणि झाडून घे. माझ्या खोलीत खूप जळमटे जमले आहेत, तू थोडं स्वच्छ करून दे. आता तिचा संताप सहन अनावर झाला. ती म्हणाली, सासूबाई, काल तुमच्या डोक्यात वेदना होत होत्या म्हणून मी तुम्हाला वेळ दिला, पण स्वच्छता उद्याही होऊ शकते. कृपया मला थोडा अभ्यास करू द्या.
मला माझा सिलेबस पूर्ण करायचा आहे. तेव्हा सासूबाई रागाने म्हणाल्या, अशी सून आणल्याचं काय फायदा? मी तुला धक्के देऊन या घरातून बाहेर काढून टाकेल आणि नवीन सून आणेन. तू हे शिक्षणाचे वेळ लागले ते डोक्यातून काढून टाक. तुला तुझ्या आई वडिलांच्या जिवंत असतानाच शिकायला हवं होतं. आता तुझ्या माहेरी कोणी नाहीये, मग तू कुठे जाणार? म्हणून चुपचाप मी जे सांगेन ते कर. राधिका घरात वाद नको म्हणून मन दाबून उठली, पण आज सासूबाईंच्या शब्दांनी तिला खूप चटका लागला. तिला वाटलं तिचे आई वडील जगात नाहीत, म्हणून सासू जाणून बुजून तिला त्रास देत आहेत. तिने तुषारला हे सांगून त्याला त्रास द्यायचं नव्हतं. तिला भीती वाटत होती की यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होईल, म्हणून तिने स्वतःला मजबूत केलं. ती विचार करू लागली, माझ्या नशिबात हेच लिहिलं असेल, पण मी माझ्या परिश्रमाने माझ्या जीवनात काहीतरी चांगलं करेन. सर्व संघर्षांना तोंड देईन. कोणाच्या वाईट बोलण्याला मनात घेणार नाही आणि माझं स्वप्न पूर्ण करूनच सासूबाईंना उत्तर देईल. आता तिने अभ्यासाची पद्धत बदलली. ती दिवसभर घराची सर्व कामे करी. दुपारच्या जेवणानंतर ती रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागे. त्यामुळे सासूबाईंना वाटे की सूनबाई फक्त घर कामच करते, पण रात्री ती लवकर जेवण बनवून ठेवे. तोपर्यंत तुषारही घरी येई. त्यानंतर ती स्वतःच्या खोलीत बसून अभ्यास करी. सासूबाईंना तिच्यावर काही बोलता येत नसे. तुषार झोपल्यानंतरही ती रात्रभर अभ्यास करी. कधी खूप थकल्यासारखं वाटायचं तर ती लवकर झोपी जाई आणि सकाळी सर्वांना उठण्याआधीच 3 वाजता उठून अभ्यास करी. अशा पद्धतीने तिने सासूंसमोर अभ्यास करणं सोडून दिलं. सासूबाईंना वाटत होतं की आता सूनबाई शिकत नाही, म्हणून त्यांना आनंद होत होता. जेव्हा तिच्या परीक्षेची वेळ आली तेव्हा निर्मलाताईंना खात्री होती की सूनबाई पास होऊ शकत नाही, कारण त्यांनी तिला अभ्यास करू दिलाच नव्हता. पण राधिका परीक्षा देऊन चांगल्या गुणांनी पास झाली. लगेचच तिने नोकरीसाठी अर्ज भरणं सुरू केलं. एके दिवशी ती बाथरूममध्ये कपडे धुत होती, तेव्हा एक पत्र आलं. निर्मलाबाईंनी लिफाफा उघडून पाहिला तर तिचे डोळे विस्फारले, कारण तिच्या सुनेला सरकारी शिक्षकाची नोकरी मिळाली होती. हे पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांची सूनबाई स्वावलंबी होऊ शकते. जेव्हा राधिका कपड्यांची बादली घेऊन हॉलमध्ये आली तेव्हा तिने सासूबाईंच्या हातात पत्र पाहिलं. ती म्हणाली, सासूबाई हे काय आहे? तिने पत्र वाचलं आणि आनंदाने उडी मारली. सासूबाईंना मिठी मारत ती म्हणाली, सासूबाई आज माझं स्वप्न पूर्ण झालं. निर्मलाबाईंना आता काय बोलावं ते कळत नव्हतं. त्यांचा चेहरा उतरला होता. संध्याकाळी तुषार घरी आला तेव्हा तिने ही बातमी सांगितली. तो लगेच बाजारातून मिठाई घेऊन आला आणि संपूर्ण वस्तीत सर्वांचं तोंड गोड केलं. आज त्याच्या पत्नीचं स्वप्न पूर्ण झालं होतं. राधिकाही खूप आनंदी होती. इतक्या अडचणीनंतरही तिने आपलं ध्येय साध्य केलं होतं. अजूनही आव्हानं होती, पण राधिकाला माहिती होतं की तिच्या इच्छाशक्तीने ती सर्व अडथळे पार करून स्वतःचा मार्ग नक्कीच मोकळा करेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तसेच मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा.